आज 3 वार्ड मतदान होत आहे. कसं तीन प्रभागातील मतदान जे न्यायालयाच्या निर्णयामुळे पुढे ढकलली होती निवडणूक, ते आज होते आणि उत्स्फूर्त असं मतदान या तिन्ही ठिकाणी होतंय. आणि निश्चितच उद्याच्या निकालात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निकाल तुम्हाला दिसून येईल. बरं, एक सांगा, युतीमध्ये एक पक्ष फुटला, युतीची फुटाफूट झाली, आघाडीतली बी फुटाफूट झाली, एक पक्ष फुटला, त्याचा कितपत परिणाम होईल आपल्या शनीवर? मताधिक्यामध्ये थोडा आम्हाला परिणाम होईल, पण निश्चित विजय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या आघाडीचाच होईल. म्हणजे गुलाल आपलाच 100%. तर आज धाराशिव जिल्ह्यामध्ये, धाराशिव शहरामध्ये नगरपालिकेचे 3 वार्ड स्थगित झाले होते, कोर्टाने स्थगिती दिली होती, त्याच आज मतदान होत आहे. तर आपण सध्या आलेलो आहोत, सध्या वार्ड नंबर 14 मध्ये जो स्थगित झालेला होता, त्या वार्डामध्ये कसं मतदान व्हायलंय, काय व्हायलंय ते आपण पाहायचं आहे. आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील साहेब. तर पाटील साहेब, स्वागत आहे चॅनल मध्ये. काय म्हणतात, निवडणूक मतदान कसं चाललंय? आज आपल्या धाराशिवच्या प्रभाग 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांचे अधिकृत उमेदवार अयाज उर्फ बबलू शेख हे उभा आहेत. सकाळपासून अतिशय शांततेत मतदान होत आहे. लोकात उत्साह आहे आणि बबलू शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना युवकांचा, महिलांचा फार उत्साह आहे, पाठिंबा आहे. नक्की विजय हा बबलू शेख आणि तुतारीचा नक्कीच विजय होणार आहे. अतिशय शांततेत आणि उत्साहात मतदान चालू आहे. पण मला एक सांगा, आघाडी होती, आघाडी फुटली, तर युती बी फुटली, तिथला बी एक पक्ष बाजूला गेला, आघाडीतला एक तुम्ही राष्ट्रवादी बाजूला आले. फुटाफुटी म्हणलं, याचा काय परिणाम होईल का, काय वाटतं, काय सांगाल त्याविषयी? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार हे महिलांच्या हक्काकरता, युवकांच्या हक्काकरता, शेतकऱ्यांच्या हक्काकरता लढणारा पक्ष आहे. न्याय हक्काकरता लढतोय, त्याच्यामुळंच. आणि बबलू शेख हे सर्वसामान्य कुटुंबातला आणि कायम काम करणारा उमेदवार आहे, अनुभव आहे. त्याच्यामुळं सर्व स्तरातून पाठिंबा हा सकाळपासूनच मिळत आहे ना, तिथे शांततेत मतदान चालू आहे. विजय नक्की 100% हा तुतारीचा आहे, बबलू शेखचा आहे. तर आणखीन एक, नगराध्यक्ष पदाचं तिथं मतदान झालेलं आहे, पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुम्ही मुस्लिम समाजाला दिलेला आहे आणि धाराशिव मध्ये मुस्लिम समाजाचं मतदान जास्त आहे. बऱ्याच जाणकाराचं मत असं आहे, मुस्लिम समाजाच्या मतावर नगराध्यक्ष पद निवडून येऊ शकतो, बाकीचं डिव्हायडेशन होईल. त्याविषयी तुम्हाला काय वाटते, काय काय सांगाल? आदरणीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र ही कित्येक वर्षापासून सेक्युलर विचारात सगळ्यात प्रबळ जातीला घेऊन जाणारा पक्ष आहे. त्याच्यामुळं सर्व स्तरातून आणि विकासावरच आम्ही ही निवडणूक पहिल्या दिवसापासून लढवत आहे. केंद्रबिंदू विकास याच्यावरच आहे आणि साहेबाचे विचार हे आपल्याला माहिती आहे. आणि ह्या वेळेस साहेबांनीच, आमच्या पक्षानेच सांगितलं होतं की उमेदवार 75% ते 70% हे युवकांना, सुशिक्षित लोकांना, राजकीय पार्श्वभूमी जी नाहीये त्यांना द्या. त्याच निकषाखाली आम्ही सर्व उमेदवार दिले आहेत. त्याच्यामुळेच आम्हाला धाराशिव शहरात प्रचंड प्रमाणात आमच्याकडनं लोक वळत आहेत. लोकांचा उत्साह आहे आणि नक्कीच लोकांना परिवर्तन करायचं आहे. काय साहेब, गुलाल आपलाच? 100% गुलाल आपलाच. येस. नगराध्यक्ष. तर या ठिकाणी पाहतोय, विश्वास आहे तुतारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार चंद्र गटाचा पक्ष. कसं निवडणूक प्रक्रिया चालू आहे, निवडणूक मतदान कसं होत आहे हे आपण जाणून घेऊ. तर या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सूरज महाराज साळुंके आहेत, तर त्यांची आपल्याला प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊ. महाराज, चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं. कसं चाललंय मतदान? मतदान अतिशय शांततेत चाललेलं आहे आणि आमच्या पक्षाचे या ठिकाणी 250 उमेदवार आमच्या भगिनी सौ मीराताई विष्णू गपाट हे उमेदवार आहेत आणि त्यांना भेट देण्यासाठी, इथली परिस्थिती जाणण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी भेट देण्यासाठी आलो आहोत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी मतदान चालू आहे. कुठलाही काय तणाव नाही आणि शांततेत मतदान पूर्ण पार होईल. लोक आपला लोकशाहीचा हक्क बजावतील अशी या ठिकाणी एक परिस्थिती दिसते.
काय वाटतं आपल्याला किती मतदान होत म्हणजे मतदान कसं होईल आपल्याला? आतापर्यंत बघा आम्ही माहिती घेतली साधारणतः 1400 मतदान आता दुपारी 3 वाजेपर्यंत झालेलं आहे. आज मतदानाची संख्या सरासरी तो मतदानाचा होणारा जो टक्का आहे तो कमी प्रमाणात होईल असं दिसतंय. कारण ज्या मागच्या 2 तारखेला मतदान झाले तर ते मतदान साधारणतः 2350 मतदान झाले असं आम्हाला प्राथमिक माहितीची कळते. पण आजच्या या होणाऱ्या ज्या निवडणुका न्यायालयीन लढाईमुळं ज्या काही पुढे ढकलल्या गेल्या होत्या त्याच्यातली हीच या प्रभागातली क्रमांक 2 ची निवडणूक थोडीशी आणि मरगळ आल्यासारखं त्याला थोडंसं म्हणजे थोडंसं उत्साह तेवढा उत्साह नाही. तेवढा वाटत नाहीये. तरी देखील 2017-18 आसपास मतदान होईल आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला विजय निश्चित मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. बरं, मला एक सांगा युती आणि आघाडी दोन्ही म्हणजे परस्पर जी लढती होत्या त्यातून एक एक पक्ष फुटला. आता तुम्ही माग आम्हाला प्रतिक्रिया दिली आमच्या पाठीत खंजीर को बसला, तुम्ही स्वतंत्र चूल मांडली, स्वतंत्र लढताय, त्याचा काय परिणाम काय वाटतंय त्याविषयी? तर बघा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि अशा निवडणुकांमध्ये हा स्थानिकच्या निवडणूक असल्यामुळे उमेदवारांची संख्या जास्त असते, इच्छुकांची संख्या जास्त असते आणि त्यामुळं युती व्हायची शक्यता फार कमी असते. कारण जागा मोजक्या असतात, त्यात शिवसेना भाजप युती करणार आणि आपण ते लढणार तसं काही न्याय देणं- न्याय द्यायची भावना घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमची आग्रही भूमिका होती की आम्हाला जास्त जागा मिळाव्या. त्या ठिकाणी युती होऊ शकली नाही दुर्दैवानं आणि आज आम्ही स्वतंत्र लढतोय आणि आम्ही ताकदीने लढतोय. या ठिकाणी आम्ही लढलेल्या जागापैकी आम्हाला मोठ्या प्रमाणात निश्चित उद्याच्या तारखेला यश मिळेल आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा 1 नंबरचा पक्ष राहील याची मला खात्री आहे. बरोबर. नगरपालिकेचे 3 प्रभाग निवडणूक स्थगित झाली होती, ते आज 20 तारखेला होत आहे. तर सध्या आपण 14 नंबर वार्ड या वार्डमध्ये आहोत. त्या ठिकाणी कसा प्रचार चालू आहे, कसं मतदान होतंय हे आपल्याला पाहायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजित पवार गट घड्याळचे उमेदवार सोबत आहेत. त्यांच्याशी आपण निवडणुकीविषयी थोडेसे चर्चा जाणून घेऊ. सर, आपलं नाव सांगा आधी आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना. मी मैनुद्दीन मोहम्मद खाजा पठाण, राहणार उस्मानाबाद, धाराशिव. कोण्या पक्षाकडून उमेदवार तुमचे? मी राष्ट्रवादी अजित पवार पार्टी यांच्या मार्फत मी ईव्हीएम फॉर्म घेऊन इलेक्शन लढवित आहे, अजित पवार गटातर्फे राष्ट्रवादी पार्टी. तर काय वाटतं मग आतापर्यंत मतदान झाले, तुम्ही प्रचार बी केला असेल वार्डामध्ये, काय वाटतं प्रतिसाद कसा आहे मतदारांचा? मतदारांचा प्रतिसाद आहे परंतु थोडं कमी आहे. कारण फर्स्ट वेळेस 2 मतदान झाले 2 तारखेला, त्या मतदानामध्ये बाहेरगावीचे फार काही लोक आलते त्यावेळेस. आता बाहेरगावीचे लोक येण्यास जरा नकार केला असेल बहुतेक एक मतदान असल्यामुळं. बरं, मला सांगा, तुम्ही आठवडाभर प्रचार करताय, मतदाराचा प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? एकदम मतदानाचा प्रतिसाद एकदम चांगल्या प्रमाणे आम्हाला भेटत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणीतरी चांगलं उमेदवार निवडून यावं आणि चांगलं उमेदवार सुशिक्षित शिकलेलं उमेदवार निवडून यावं. आणि मी एक उमेदवार असा आहे, 10 वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे, नगराध्यक्ष राहिलेलो 3 वर्ष मी, आणि मी सुशिक्षित आहे आणि काम केलेलं आहे मी 10 वर्षात. कामकाजाचा अनुभव आहे तुम्हाला? अनुभव आहे, पूर्ण अनुभव मला कामकाजाचा आहे आणि नगरपालिकेचा बी मला अनुभव आहे. आणि लोकांचा असा आहे की प्रतिसाद आम्हाला जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद आहे की आम्ही निवडून यावं. बरं, पाणी, आरोग्य, शिक्षण ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, हे तर करणार. सर, आपलं नाव सांगा. मी संदीप प्रेमचंद मुसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष. आता उमेदवार आहेत, उमेदवारांनी तर सांगितले आम्ही हे करू ते करू, मग करतील का? जे आश्वासन दिलेत हो, ते आश्वासन परिपक्व आणि 100% आम्ही ते करणार म्हणजे करणार. मग काय आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकाला गुलाल कुणाचा? गुलाल फक्त राष्ट्रवादीचा आणि आमचाच नगराध्यक्ष आणि आमचेच नगरसेवक. नगराध्यक्ष पण आपलाच होणार? हो, विश्वास आहे. साखरे साहेब. तर सध्या आपण वार्ड नंबर 14 मध्ये आलेलो आहोत. या वार्ड मध्ये शौकतभाई शेख हे निवडणुकीत उभारले आहेत, तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. शौकतभाई, तुम्ही कोण्या पक्षाकडून उभारलेले? जय महाराष्ट्र. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे. कसं मतदान कसं व्हायले? मतदान होले छान, हळूहळू, काय अडचण नाही. सकाळी थोडी थंडी असते, जरा इथून स्पीड वाढेल मतदानाची. आता दुपारनंतर स्पीड आमच्या ह्या प्रभागात दुपारनंतर जास्त मतदान होते.
बरं मला सांगा, आज तर मतदानच आहे. विजय कोणाचा, गुलाल कोणाचा आहे? 100% गुलाल आमचाच आहे. लोकांचा प्रतिसाद आहे आणि लोकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. लोकांचे मनापासून स्वागत पण करतो. लोकांनी मला खूप प्रतिसाद दिलेला आहे. गुलाल तुमचा म्हणताय म्हणजे विजय तुमचाच आहे. त्याला काही कारण काही असतील, काय तुमची कामं, काय काय कामं केली, काय लोकांनी म्हणजे कशासाठी तुम्हाला मत कशासाठी टाकत असतील, कामं तुमची प्रभागामधली? एक तर राजकारण हा माझा हेतू नाही. आमच्या पक्षातच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे जे पक्ष प्रमुख आहेत त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आम्ही त्याच पद्धतीने वागतो. प्रभागामध्ये मग काय काय तुम्ही प्रभागामध्ये पददिवे लावले, मी मुरुम टाकून खड्डे बुजवून घेतले. नाल्या जे 5-6 वर्षापासून जे तुंबलेल्या होत्या, एका गल्लीमध्ये 1 ट्रॅक्टर कचरा निघालेला आहे. तो स्वतः सो खर्चातून मी काढलेला आहे. मग तुम्ही स्वखर्चातून केलं? सो खर्चातून केलेला आहे लोकांचे. मग दवाखाने असो, कोणाचे अडीअडचणीत सतत कामाला येतो. कोणाचं गरीबाचं लग्न असेल, कोणाचे गोरगरिबाच्या मुलींचे लग्न असो, तो मी माझ्या फुलाची पाकळी म्हणून ते पण करतो. आणि माझ्या पाठीशी आमचे लोकप्रिय खासदार ओमदादा आणि खंबीर नेतृत्व माझे आमदार कैलासदादा हे पाठीशी असल्यामुळे लोकांचा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे की खासदार आमदार एका अर्ध्या रात्रीला सामान्य माणसाचा फोन उचलते. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. त्यामुळे अहो, तुमच्या धाराशिवमध्ये रस्ते प्रचाराचा धुराळा जेवढा कमी आहे तेवढा ते रस्त्याचा धुराळा आहे. रस्ताच कुठून नाही, प्राधान्याने ते काम करावं लागेल तुम्हाला. तुम्हाला पण माहित आहे की सत्ताधाऱ्यानं सगळे 140 कोटी 140 कोटी थांबवलेले आहेत, अडवलेले आहेत. कशा पद्धतीने पालकमंत्र्यांनी जो उल्लेख केलेला आहे का, ते व्हिडिओ दाखवू तुम्हाला. मग पहिलं काम तर तुम्हाला रस्त्यावर द्यावं लागेल. पहिलं काम माझं राहील लोकांची रोड, नाली, रस्ता हे तर होणारच आहे. पद्य होणार आहेत, नियमितपणे पाणी येणार आहे, ते पण करणार. ते तर माझा कर्तव्य आहे, तो माझा हक्क आहे. ते खूप मोठी गोष्ट नाहीये. पण हे सोडून रोजगार देण्याचा प्रयत्न करू आणि करतो पण. 78 तर नाही म्हणता येणार. आतापर्यंत 30-35% मतदान झालेलं आहे. मतदान हळूहळू होईल. मग निवडून आल्यानंतर आता तुमचं बघितलं प्रभागामध्ये तुम्ही निवडून येणार आहेत असं वाटतंय. वाटतं ना, 100% विजय आमचा आहे. आणि मग पाहतो आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत इथले 14 नंबर वार्ड मधले शौकतभाई शेख. तर यांचा वार्डामध्ये समाजकार्य चांगलं आहे आणि यांना विश्वास आहे की विजय आपला निश्चित होणार. मग गुलाल आपलाच. 100% गुलाल कुणाचा आहे? गुलाल 100% शिवसेना बटा गट आणि काँग्रेस यांच्या युतीचा आहे पूर्ण उस्मानाबाद मध्ये. गुलाल आमचाच, अध्यक्ष आमचाच, हा गुलाल. आणि अध्यक्ष सुद्धा नगराध्यक्ष नगराध्यक्ष तुमचाच? पण आमचाच, 100%. 100% यांना विश्वास आहे. तर पाहूया आता उद्या 3-4 वाजेपर्यंत आपला विश्वास किती आहे. 3-4 वाजेपर्यंत आपल्याला निकाल समजणार आहे. जनतेवर आमचा विश्वास आहे. जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही, जाऊ देणार नाही. त्यासाठी गुलाल आमचा आहे. निश्चितच जय महाराष्ट्र, जय